आता लय जन्माची कहाणी झाली, पण इतकी सांगत बसायचं नाही बघा जगाला. सांगून काय उपयोग नाही. माझी सासूबाई होती म्हणून तरी मी नाणं केलं, नाही तर माझी सासूबाई नसती का नाही माझ्या सपोटाला, तर मला काय माझं खरं नव्हतं. माझा नवरा जरा वेशनी होता. वेशनी असल्यावर मला ताप त्रास म्हणजे खूपच द्यायचा. मग आता मला आधार नाही कुणाचा. माझी आईला तर मी तेव्हा पत्र पाठवायची, ते तेव्हा कवा वर्षातनं एकदा मी आईकडे जायची पाडव्याच्या जत्रेला. माझं माहेर बिकवडी. पाडव्याला वर्षातनं एकदा जायची. मग आता काय करायचं, तर सासूबाई म्हणायची की काय काळजी करू नको, मी आहे तुला. अशी माझी सासूनं मला आधार दिला. माझा नवरा किती जरी दारू प्याला आणि मला किती जरी काय म्हणला, तर माझी सासूकडं बघितलं की मला सासू बोलल्यावर मला वाटायचं मला आधार आहे, चांगला आहे. माझी सासूबाई चांगली होती, त्याच्यामुळं माझं इतके दिवस निभावं लागला. मला 4 मुलं झाली. मी म्हणायचे असू दे तिकडं, दारू जरी असलं तरी आपलं नवरा आहे म्हणल्यावर आज बोलणार उद्या चांगलं बोलणार, असं याच्या खाली मी आपली घालवायची. पण माझ्या सासूबाईचा मला चांगलाच सपोर्ट होता. माझी सासूबाई म्हणायची तुला मी आहे नको, तुला बाकीचं काय करायचं तेव्हा. आणि माझ्या घरातली पण कुटुंबातली माणसं चांगली. माझं दीर नंदा जावा मी लय कुटुंबातली आहे. माझं 4घांचं कुटुंब आमचं एकत्रच होतं. सासूबाई वारल्यावर ना आम्ही चौथं झालो, नाहीतर अजूनपर्यंत आम्ही एकच होतो. माझं दीर मुंबईला असायचं, मी सासूबाई आणि माझं मालक माझी मुलं आम्ही इथं गावाला असायचो. माझं मालक वारल्यावर मग 2000 साली मालक माझं वारल्यावर माझी सासूबाई दिराकडे गेली. दिराकडे गेल्यावर जरा मला वंगाळ वाटलं. मला वाटलं की माझी सासूबाई मला आजपर्यंत मला नवरा इतका दारोडा होता, चांगलं सांगून मला समजी घालून मला चांगली सांभाळली, आणि आता माझा नवरा मेल्यावर माझी सासूबाई का गेली असं मला जरा दुःख वाटायचं. मग मी मनात म्हणायची मला टाकून एकटे कसे काय गेल्या, तर मी अशीच रडतच बसायची. पुन्हा आणखीन मी मनाला काय म्हणायची, आपण एकटं आहे आणि 4 मुलं सांभाळणार मी, आणि त्यासनी वाटत असेल की माझा बी आणखीन कशाला खर्च सुनाच्या मागं, म्हणून गेले असतील अशी मी म्हणायची. म्हणून आपल्या त्या तिकडंच असायच्या. मी आपली 4 पोरं मोठी केली. माझ्या मुलांच्या लग्नाला व्हायचा आधार दिला सासूबाईनं. माझ्या मुलगीचं एका सासूनं लगीन केलं, थोरल्या मुलीचं दिरानं केलं.